त्या शासकीय कारणावर सगळ्या सुख सुविधा दिलेल्या आहेत। त्यामध्ये घरकुल योजना असेल, अंगणवाडी असेल, शाळा असेल, आरोग्य केंद्र असेल, अशा अनेक योजना शासनाच्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणचा राहणारा माणूस नाहीये का? त्या माणसाला भारतीय नागरिक म्हणून आपण संबोधतो। मग त्या जागेवर जो कशेल त्याची जमीन राहील त्याचं जो घर, ही संकल्पना जी आहे ती बाबासाहेबांनी मांडलेली आहे आणि ह्या संकल्पनेला आम्ही मानतो आणि त्या धर्तीवर आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेतलेली आहे। आणि या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो, या संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की या आंदोलनामध्ये आपण लाखोच्या संख्येने सहभागी व्हावं। अतिक्रमण धारकांना विनंती करतो की यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं मतभेद किंवा या बाकीच्या गोष्टी कुणाच्या भीतीला बळी न पडता आपण या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने या ठिकाणी आपण यावं, हे आंदोलन यशस्वी करावं। याचा आंदोलनाचा फायदा आपल्याला होईल। राज्य सरकार असेल, या ठिकाणचे आजी माजी मंत्री असतील, यांनाही या माध्यमातून आवाहन करतो की आपण घेतलेले निर्णय तात्काळ रद्द करावे आणि आमच्या गोरगरिबांना, अतिक्रमण धारकांना जे जमीन कसत असेल, आदिवासी असेल, कोणत्याही समाजातील व्यक्ती असेल, त्याला त्या ठिकाणी कायम करावं, हे त्या ठिकाणच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो।